नमस्कार सगळ्या कोंकणी किचनात तुमगेलं स्वागत असा। आज आम्ही केला पुरणपोळी। होळी रे होळी पुरणपोळी आणि अशी मस्त लुसलुशीत गुबगुबीत पुरणपोळी कशी करची म्हण तुम्ही ह्या व्हिडिओत पळया। पुरणपोळीसाठी हांवें हिंगा चण्या डाळ घेतला आणि पाव किलो चण्या डाळ असा। मापान म्हणल्यार ह्या कटोरी मापान एक माप इतली ही चण्या डाळ असा, पण हे आता 2 तास भिजो दवरिले तेज खातीर हे फुगलं मातर चण्या डाळ। आणि तशेंच हांवें एक कटोरी हे गोड किसोन घेतला, बारीक तुकडे करून घेतलात। आता आमी पहिल्या चण्या डाळ शिजो दवरया। डाळ शिजोसाठी हांवें हिंगा कुकर घेतला आणि कुकरात हांवें ज्या मापान आमी डाळ घेतिले त्याच मापान हांवें 2 माप इतले उदक घालून घेतला। हांवें घेतिली डाळ 1 माप आशिल्ली। आता आमी हितून थोडीशी हळद घालून घेया। हेजेन डाळी कलर बी बरो येता। तशेंच थोडेशे तेल 1 चमचभर इतले। आता एक पटी मिक्स करून घेया आणि मातर हे गरम जाऊ उदक। आता आमी हितून भिजवून घेतिली डाळ घालून घेया। उदक खाण घेवन डाळ पुरा घालून घेवची तितून। एक पटी बरे करून मिक्स करया एका डाळ आणि एक 5 मिनिट मात्र खतखत येऊ दवरया एका अशें। आता खतखत येलो। आता हे खाण घेता फेस अशें इल्ले। हे खाण जाला बी चलता। हे खाडला येले एसिडिटीची तुमक त्रास उरल्यार कमी जाता। आता हांवें जाता तितले हितूंतले फेस खाण घेतले। आता आमी हे कुकर धापून घेया। गॅस एकदम व्हड दवरचे ना आणि एकदम बारीक बी दवरचे ना, एक मीडियम गॅसेचे एक 2 ते 3 सिटी खाण घेवचे। आता कुकरा सिटी येतपर्यंत आमी पुरणपोळीसाठी पिठाची तयारी करून घेया। हांवें हिंगा एक 1.5 माप इतले त्यात कटोरीन गव्हा पीठ घेतला। हिंग तुम्ही मैदा घेवचिला बी घेऊ शकतात, पण हांवें आज गव्हा पिठान करते असा। आणि तशेंच किलवा लेखान म्हणल्यार 1 किलो चण्या डाळीक 1 किलो गोड आणि 1 किलो गव्हा पीठ किंवा मैदा पीठ लागता। आणि गोड हिंग तुम्ही तुमगेल आवडी प्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता मी पिठात थोडीशी हळद घालून घेया, चवी प्रमाणे मीठ आणि तशेंच थोडेशे तेल। आता हे पहिले सगळं बरे करून मिक्स करून घ्या। हळद घायल्यार हेज कलर इला बरो येता पुरणपोळीक। आता तितून थोडे थोडे उदक घाल पीठ कालून घेवचे। एकदम जास्त घालचे ना, थोडे थोडे करून उदक घेवचे। बरे करून पीठ आहे कालून घेतले। आता जास्त घट्ट बी केले नाही पळया, जसे आमी चपातीक पीठ कालयता तसेच कालून घेतला। आता तेका थोडेशे तेल लावून घेता आणि परत एक पटी मिक्स करून घेते। पीठ बरे करून मळून घेतले। हे पळया इतले मोव अशी पीठ जाला। आमी जशी चपाती पीठ मळटा न्ही तशें थंय मळून घेतले हे पीठ। आता हांवें एक कॉटन कपडे घेतले असा, तितून हे पीठ घालून घेवचे आणि तेका अशें पुरा बांधून घेवचे पीठ। घट्ट बांधून घेवचे। हे एक आयदन घेतला, आता तितून हे पीठ बांधिले कपडे दवरून घेवचे आणि एका सकले थोडे उदक घालून घेवचे। अशें केल्यार हे पीठ बरे भिजता। अशेंच हांव हे एक अर्ध तास भिजो दवरता। तोपर्यंत आमी मुखाल तयारी करून घेया। आता आमी डाळ शिजली का पळया। हे पळया डाळ कितली बरी शिजला। आता आमी हितूंतले उदक खाण घेया। डाळीतले उदक खाण घेऊ हांवें एक हिंगा झाडीचे आयदन दवरून घेतला आणि ते सकल एक आयदन परत दवरून घेतला। आता हे डाळीतले उदक खाण घेया पुरा। हे पळया डाळीतल्यान इतले उदक येले। हेजेन आमी कटाची आमटी करू शकतात। हे पुरणपोळे बरा नाजाल्यार शीताबर खाऊ खूप बरे लागता। आता हितून थोडीशी डाळ घालून घेते असा शिजेली। हे घातल्यार
आमटा बी बरे दाटसाण येता आणि टेस्ट बी बरो लागता। तशें म्हण हांवें ते घान घेवन सेपरेट डवन घेतला। परत शिजवून घेतील डाळ हांव कुकरा घान घेते असं। आता हे गॅसीचे गरम करू दवरला। आता तशें तितूत गोड घान घेया। हिंग गोड तुम्ही तुमगे लावडी प्रमाणे कमी जास्त करू शकता। हांवें थोडेशें कमी घातला गोड आणि हे आत बरें मिक्स करून घेया। जशे जशे गोड घालतले हे पुरो पातळ जाते वयतले। आता हांव हितून थोडेशें वेलची पावडर घालून घेतली आसा आणि हे बरें मिक्स करून घेवचे। हे पळया गोड बी बरें करगल हितूत पुरा मेल्ट जाले। आता हांव गॅस बंद करून घेता। आता हे पुरण करू ही झाळीची हे घेतला। हेजेन पुरण बरें जाता ना हे नाजाल्यार तुम्ही पुरणाचे यंत्र उरता पळय तेजेन बी हे करू शकतात। आता हे थोडे थोडे करून डाळ घान घेवचे जे आमी आतां शिजोवन घेतिले आणि हे अशें करून पुरा बारीक मॅश करून घेवचे। थोडे थोडे घालून करून घेवचे, एकदम खूब घालचे ना, थोडे थोडेच घालून हे पुरा मॅश करून घेवचे। चाळणेन हांवें बरें करून पुरा गंद करून घेतले, मॅश करून घेतले। हे पळया कितले मोव जाला, एकदम सॉफ्ट पुरण तयार जाले। आता आमी पुरणपोळी लाटची तयारी करून घेया। आता मी हे दवरिले पीठ खाण घेया, पुरा उदक खाण घेया अशें करून। आता सोडया। हे पळया कितले मस्त मोव अशे पीठ तयार जाले। आता हे कपड्यातल्यान खाण घेवन एक पटी बरें करून मळून घेया। बरें चिकटसाण येला पिठाक। हितून थोडेशें तेल घालून घेवचे, एक चमचीतले, आणि हे पुरा बरें करून मळून घेवचे परत। जितले सॉफ्ट जाता पीठ तितले पुरणपोळी बी बरी जातात, फुटना ती। आता बरें करून पीठ कालून घेतले। हांवें लाटफळ घेतला आणि लाटफळ्याक कॉटन कपडो बांधून घेतला। हेजेन पुरणपोळी करतना पुरणपोळी सकल चिकटना आणि व्यवस्थित बरें करून लाटू जाता पातळ। ल्हान अशें पिठा गुळ घेवचो। आता एक थोडेशें मैदा लावन घेवचे आसा, जास्त ना थोडेशेंच, आणि अशें करून तेजी एक वाटीश तयार करून घेवची। पिठा गुळ्यापेक्षा पुरण इल्ले जास्त घेवचे आणि हेका अशें करून भरते वयचे। हे पळया हे असे फोल्ड करचे। आता आमी हे लाटून घ्या। त्यासाठी थोडेशे मैदा घेवला हांव आणि पहिल्या हातीन असे चारी बाजून फिट करून घेवचे, म्हणल्यार हे पुरण चारी बाजून पुरा लागता। अशें करून हळू हळू करून लाटून घेवचे, फिरेचे, परत लाटचे। आता मी हे पातळ लाटून घेतले। आता मी हे भाजून घ्या। आता हे तव गरम करू दवरला, थोडेशें तूप घालून घेता। आता एक साइडीन मात भाजले, आता मी फिरवून घ्या। हे पळया कितली मस्त पुरणपोळी फुगली। हांव थोडे तूप लावून घेते असा, कितले मस्त फुगल पळया। अशेंच कर हांव आता बाकी सगळे पुरणपोळी भाजून घेता। मस्त गुबगुबीत लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झाली। आम्ही हे दूध किंवा तुपावर खाऊ शकता, किंवा ह्यासाठी स्पेशल आंबट म्हणा कटाची आमटी करतात, त्याच्यावर सुद्धा हे खूप मस्त लागतं पुरणपोळी। पुरणपोळी करची बरीच वेगवेगळे पद्धत उरता। हांव दाखयले पद्धतीन बी तुम्ही एक पटी नक्की पुरणपोळी करून पळया, खूप सोपी जाता करूक। आणि कोंकणी किचनाक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरू नाकात। व्हिडिओ पळयल्या बद्दल तुमगेल धन्यवाद।